पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। मिरजेच्या आरग येथे चक्क मोबाईल टॉवरचीच चोरी करण्यात आली आहे। तब्बल 19,60,000ची चोरी झालेली आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता जोरात सुरू आहे। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांचा पुढाकार सिंहस्थ मध्ये सांभाळणार आहेत। गर्दी आणि स्वच्छतेचे व्यवस्थापन देखील असेल। मंत्री गिरीश महाजन यांची आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बंगळूर आश्रमाला भेट। श्री रविशंकर यांना देखील सिंहस्थ कुंभमेळ्याचं निमंत्रण देण्यात आले। सेवाभावी स्वयंसेवक उपलब्ध करून देऊ अशी आर्ट ऑफ लिव्हिंग कडून देखील ग्वाही देण्यात आली आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग घेणार सिंहस्थ कुंभमेळ्यात सक्रिय सहभाग। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। शेतीमालाची निर्यात आता मंदावली आहे। आंबा पिकाला जोरदार फटका बसलाय। आंबा स्थानिक बाजारपेठेत विकण्याची वेळ आली आहे। दरवर्षीच्या तुलनेत कमी बाजारभाव झालेला आहे। या वर्षीची परिस्थिती खूप बिकट आहे, कारण आंब्याला मार्केटच नाही आणि आंबा ठेवण्यासारखी वस्तू नाही का ती साठवणूक करून ठेवू शकतो आपण। ती काढली का लगेच विक्रीसाठी पाठवावी लागते। त्यामुळे आंब्यावाल्या शेतकऱ्यांचं लय मोठं फार नुकसान आहे। एक्सपोर्ट न झाल्यामुळं इथंच मालाचं सगळ्या वितरण करावं लागतंय। त्यामुळं काही शेतकरी सुद्धा हवाल दिली, शेतकऱ्याला ज्या पद्धतीत भाव द्यायला हवा किंवा भाव मिळायला पाहिजे त्या पद्धतीत भाव मिळत नाहीये आणि म्हणून बऱ्याचशा एक्सपोर्ट क्वालिटीच्या मालाचं सुद्धा यंदा जागेवरच लोकल मार्केटलाच वितरण करावं लागतंय। त्यामुळे बरीचशी परिस्थिती आंब्याची थोडी हालाकीची म्हटलं किंवा बाजाराची हालाकीचीच आहे। युद्ध असल्यामुळं बाहेरचं एक्सपोर्ट पूर्णतः बंदच आहे। त्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात इथंच वितरण होते आंब्याचं आणि यंदा आंबा बऱ्या प्रमाणात स्वस्तच आहे। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। किल्ले रायगडवरील पायरी मार्ग 2 दिवसांसाठी आता बंद ठेवण्यात आले। 30 आणि 31 मेला पायरी मार्ग बंद राहणार असल्याची माहिती समोर येते। तर रायगड जिल्हाधिकाऱ्यांची ही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। कड्यावरील सैल झालेल्या दगड काढण्याचे काम या दिवसात करणार असल्यामुळे 2 दिवस हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।